नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज बॅटर मी इथे दाखवणार आहे। तर उडदाची डाळ घातलेली आपण इडली खाल्लेली आहे तांदळामध्ये, तर आज इथे तुरीची डाळ सुद्धा मी यामध्ये वापरणार आहे। तर तूर डाळीचं प्रमाण किती घेतलेलं आहे, त्यानंतर उडीद डाळीचं किती घेतलेलं आहे, तांदळाचं किती घेतलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मला हे बॅटर तयार करायचं आहे, जेणेकरून त्यापासून भरपूर सारे पदार्थ आपण बनवू शकतो। तूर डाळ घातलेली ही इडली अतिशय छान तर होतेच, दिसायलाही छान आहे, पण शरीरासाठी उत्तम आहे, चवीलाही खूप छान लागते। तर रेसिपी संपूर्ण बघा। इथे बॅटरसाठी आपण काय काय साहित्य आहे तर ते मी इथे घेतलेलं आहे, ते तुम्हाला इथे दाखवते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी हे भिजत लावलेले डाळ आणि तांदूळ आहेत, त्याचं प्रमाणही इथे तुम्हाला सांगणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इडलीचं बॅटर हे मला तयार करायचं आहे, त्यामुळे मी प्रमाण इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथे घेतलेलं आहे। तर हे बघा, ही तूर डाळ आहे, 5 तास मस्त तूर डाळ भिजलेली आहे। सहज दाणा असा तुटला जातो, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथे हे भिजवायची गरज नाही। उडदाची डाळ आहे, ही पण एकदम छान फुलून आलेली आहे। आणि तांदूळ पण बघा, तांदूळ मी इथे अख्खे तांदूळ वापरलेले नाही, भाकरींसाठी आपण जे तांदूळ वापरतो कणीचे, तर त्या तांदळाचा वापर मी इथे करणार आहे। तुम्ही अख्खे तांदूळ सुद्धा इथे घेऊ शकता, भाकरीला वापरतो ते तांदूळ मी इथे भिजत लावलेले आहे। तांदूळ एकदम छान फुलून आलेले आहेत। आता इथे तुम्हाला मी प्रमाण किती आणि कसं घेतलं ते मी इथे दाखवते। कुठलेही भांडं घ्या तुम्ही, पातेलं असेल, ग्लास असेल, वाटी असेल किंवा आपला मेजरमेंटचा कप असेल, पण मेजरमेंट इथं आपण केलं तर आपला पदार्थ छान बनला जातो। तर हे बघा, मीडियम साईजचा हा बाउल आहे, मोठा, एकदम मोठा नाही एकदम छोटा नाही, पण मीडियम साईजचा बाउल आहे। तर ह्या बाउलने मी तांदूळ घेतलेले आहे, 3 बाउल मी भरून तांदूळ घेतलेले आहेत। आणि ह्याच बाउलने अर्धा बाउल मी घेतलेला आहे उडदाची डाळ, आणि 1 बाउल मी घेतलेली आहे तुरीची डाळ। तुरीच्या डाळीचं प्रमाण 1 आहे, 1 बाउल भर, आणि अर्धा बाउल भरून मी घेतलेले आहे उडदाची डाळ, आणि 3 बाउल घेतलेले आहेत इथे तांदूळ। तर आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायचे आहे, आणि वाटताना मात्र पाण्याचा ह्याच उपयोग करायचा आहे। डाळींचंच पाणी मी इथे वापरणार आहे बॅटर वाटण्यासाठी। हे बघा, तांदळाचं पण मी पाणी काढून घेतलेलं आहे, दोन्ही डाळींचं पाणी पातेल्यामध्ये काढलेलं आहे। आणि आता हे तिन्ही आपल्याला थोडं थोडं एकत्र घेऊन आणि फाईन पेस्ट करायचे आहे। हे बॅटर मिक्सर मध्ये फाईन पेस्ट थोडं थोडं पाणी घालून आपल्याला करायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढायचं आहे। बॅटर मी बोटावर घेऊन इथे दाखवते। हे बघा, हे असं केल्यानंतर अगदी बारीक रवा जो असतो आपला, तसा बारीक रवा हाताला आपल्याला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे पाणी घालून व्यवस्थित वाटायचं आहे। कन्सिस्टन्सी मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे, आणि संपूर्ण झाल्यानंतर पण इथे दाखवणार आहे। या पद्धतीने फक्त इथे आपल्याला हे बॅटर पेस्ट करायचे आहे। शेवटचं बघा, एवढं हे वाटायचं राहिलेलं आहे। तर इथे आपल्याला आता ज्या वाटीने मेजर आपण केलेलं होतं तांदूळ आणि डाळींचं, त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी फक्त घ्यायचं आहे पोहे। बघा, बरोबर पाव वाटी पोहे मी इथे घेतलेले आहे। जरासे जास्त झाले, चिमटीवर कमी झाले तरी हरकत नाही, पण मेजरच घ्यायचं झालं तर पाव वाटी इथे आपल्याला पोहे घ्यायचे, स्वच्छ धुवून। आणि मी राहिलेले या भांड्यामध्ये हे जे तांदूळ घेतले ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे। हे बघा, पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 टीस्पून मी घेणार आहे मेथी दाणे। तर बघा, मेथीची ही मोड आलेल्या दाण्यांना, ह्या मेथीच्या दाण्यांना मोड येऊन ही भाजी, आमटी, उसळ हे माझ्या इथे मी सतत करतच असते। तर तुम्ही भिजून घेतलेली मेथी घेतली तरी चालेल, किंवा मोड आलेली मेथी घेतली तरी अति उत्तम आहे। तर हे बघा, 2 चमचे मी ह्या पोह्यांमध्ये घालते, भरून 2 चमचे मी ही घेतलेली आहे। तर हे सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला घेऊन आणि परत ह्याची फाईन पेस्ट करायची आहे। मेथी दाणे आणि पोहे घालून आपण हे व्यवस्थित वाटलेलं आहे। मी संपूर्ण बॅटर हे व्यवस्थित काढून घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटी तरी पाणी असेल ते व्यवस्थित पाणी मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, आणि ह्या पातेल्यामध्ये घातलेलं आहे। कन्सिस्टन्सी मी इथे दाखवते,
इथे जे पोहे घेतलेले आहे मी आणि 2 टीस्पून जे इथे मी मेथी वापरलेली आहे, तर आपलं हे पीठ छान फुगून येण्यासाठी हे 2 जे जिन्नस आहेत तर ते आपले इथे काम करणार आहे. अजिबात आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाहीये. तर आता बघा तुम्हाला कन्सिस्टन्सी मी दाखवलेली आहे. हे जे पातेलं एवढं मोठं मी घेतलेलं आहे तरी सुद्धा हे पातेलं इथे लहानच पडणार आहे. म्हणून मग इथे काय करायचं, अशा वेळेला तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर कुकरमध्ये तुम्ही टाकू शकता. तर इथे मी 2 कुकरमध्ये हे विभागून आणि टाकणार आहे. पातेल्यात जरी ठेवायचं झालं तरी सुद्धा चालेल मोठं पातेलं, पण मी 2 कुकर इथे छान झाकण पॅक त्याला लागतं आणि जागा कमी लागते म्हणून मी मोठं पातेलं न घेता कुकरमध्ये मी हे बॅटर टाकणार आहे. मंडळी मी 2 कुकर घेतलेले आहेत. कुकरही आपल्याला वरती रिकामेच ठेवायचे आहेत. तर अर्ध मी इथे कुकर बरोबर टाकणार आहे आणि अर्धी वरती जागा मी रिकामी ठेवणार आहे. अजूनही माझं हे बॅटर थोडंसं उरलेलं आहे, तर हे मी परत अजून दुसऱ्या एका भांड्यामध्ये तिसऱ्या कुकरमध्ये मी पॅक करून ठेवणार आहे. कुकरला झाकण पॅक लावलेलं आहे, रिंग लावून आणि मी हे झाकण पॅक केलेलं आहे. राहिलेलं जे बॅटर आहे ते मी एका डब्यामध्ये टाकलं आणि त्याच्यावरतीही मी पॅक झाकण ठेवणार आहे. डबा बघा अर्धा रिकामाच आहे बरोबर, तर मी डबा पण इथे पॅक झाकण ठेवलं. त्याच्यावरती मी हा कुकर ठेवलेला आहे, दुसरा कुकर मी इथे ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती मी आता एक असा कपडा टाकणार आहे की ज्यामुळे अजून व्यवस्थित आपलं हे पीठ फुलून येण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून हे सगळं टाकणार आहे दोन्ही साईडने. हे बघा मोठा कपडा घेऊन संपूर्ण कुकर त्या साईडून आणि इकडून असा झाकला जाईल असं मी हा कपडा इथे लावलेला आहे. हे बघा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला हे करावं लागतं. ह्या पद्धतीने आता मी हे छान झाकून ठेवलेलं आहे. तर उद्या सकाळी आपण हे कुकर उघडून आणि मी ह्या तिन्ही भांड्यातलं तुम्हाला बॅटर इथे दाखवणार आहे की हे आपलं बॅटर कशा प्रकारे फुललेलं आहे. तर आपल्याला बॅटर किती फुलणार आहे त्यासाठी रात्र आपल्याला जाऊ द्यायला लागणार आहे. तर उद्या सकाळी भेटूया आपलं बॅटर किती मोठ्या प्रमाणामध्ये फुगून आलेलं आहे बघणार आहोत. गुड मॉर्निंग मंडळी. हे बघा हेही डबा आपला अगदी टोकापर्यंत इथपर्यंतच होता, अर्ध्यापेक्षाही कमी होता. एवढी जागा ह्याने व्यापलेली आहे. हे बघा एवढं बॅटर आपलं हे फुललेलं आहे. तर ह्या बॅटरला बरोबर मी तास मोजलेले आहे. तर 12 तास इथे या बॅटरला झालेले आहे. 12 तासामध्ये आपलं बॅटर हे बघा हे बघा फक्त मेथी दाणे आणि पोह्यांचा वापर मात्र करायचा आहे. आता फक्त आपल्याला इडल्या करताना जेवढ्या इडल्या करायच्या आहे किंवा जेवढे डोसे तुम्हाला करायचे आहे तर एवढंच करायचं आहे की फक्त याच्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून तुम्हाला इडली किंवा डोसा जे काही तुम्ही प्रकार बनवणार आहे तो बनवायचा आहे. तर आता इडली पात्रामध्ये मी हे इडल्या इथे करायला घेते. सॉफ्ट आणि मस्त मऊ इडल्या तयार होतात. इडली पात्र मी घेतलेलं आहे आणि पाणी एकीकडे मी भांड्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे. पाणी आपलं छान उकळलेलं आहे. त्या भांड्यामधलं जेवढा यूज करायचा तेवढंच आपल्याला हे घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला परत एकदा मीठ घातल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एवढ्या सॉफ्ट इडल्या येतात की तुम्ही आश्चर्य कराल की मेथी दाणे आणि पोह्यामुळे हे इडली थंडीमध्ये किती फुलून आलेले आहे. फक्त मोड आलेले भिजवलेले मोड आलेले 2 टीस्पून मी फक्त याच्यामध्ये घेतलेली आहे मेथी. हे बघा 10 मिनिट आपल्या इडलीला झालेले आहेत. तर आता
व्यवस्थित आपली इडली इथे बघा तयार झालेली आहे. इडली मी हे बाहेर काढलेली आहे आणि आता हे छोटं जे इडलीचं पात्र आहे तर ते मी इथे घेतलेलं आहे. तर माझ्या नातीला छोट्या छोट्या इडल्या आवडतात, त्यामुळे प्रत्येक वेळेला हे इडली मला एक पात्र हे मला करावंच लागतं. कारण ती सगळ्यात आधी जर इडली होती ती तर सांगते, अगं आई माझ्यासाठी छोट्या छोट्या इडल्या केल्याच नाही का, मग नंतर कर हा, असं ती नेहमी सांगत असते. मी एकदा विसरलेली, तिची मम्मा बरोबर करते, तर आज मी आठवणीने हे वरती काढून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे छोट्या चमच्याने. मी इथे बरोबर एकच चमचा आता याच्यामध्ये बसतोय हा. आहे तर बघा मंडळी, हे छान मस्त छोटे छोटे इडलीचं पात्र मी भरलेलं आहे. तर ही आता इडल्या थंड झाल्यानंतर किती सॉफ्ट झालेल्या आहेत तिथे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तूर डाळ याच्यामध्ये घातलेली आहे, पौष्टिक आहे, तरी सुद्धा इडलीचा कलर बघा आपल्या इथे. इडली बघा छान थंड झालेली आहे, एवढी सॉफ्ट ही इडली झालेली आहे बघा. दोन डाळींचा वापर करून इथे बॅटर मी दाखवलेला आहे. बॅटर किती फुललेलं आहे, फुलण्यासाठी आपण काय केलेलं आहे, रेसिपी संपूर्ण बघा. आजची ही तूर डाळीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, करून बघा. ह्या तूर डाळ घातलेल्या इडलीची चव अप्रतिम लागते. या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, ह्या पद्धतीने रेसिपी नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल ती इतरांना शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.